Swarangi Warriors versus DC Sport. Strike line Vandesh Kamankar. Now strike line Atish Kamankar. DC Sport संघाचे संगमाला बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वंदेश कामनकर सर, आतिश कामनकर सर तसेच विवेक कामनकर सरांचा संघ बघायला मिळतोय आणि छत्रक्षण स्वीकारले होते स्वरांगी वारे संघाचा संघ मालक देवानंद वजे सर. पहिलं षटक घेऊन येतोय कैलास, मारा करेल वंदेश. आणि पहिलाच चेंडू एक धावेने खातं खोलतोय वंदेश. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू कैलास, मारा करेल आतिश. आणि ऑफच्या दिशेने कडका चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि मला वाटतं सुरेश छत्रपती विराटच्या मार्फत आणि धावसंख्या 3 धावा. धावसंख्येजवळ पोहोचतोय 4 धावा. खूपच सुरेख असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू 3 धावांसाठी. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय कैलास, मारा करेल वंदेश आणि मला वाटतं खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणायला गेल कैलासाची. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 3 धावा, तिसरा चेंडू निर्धाव. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय कैलास टू वंदेश आणि हा सुद्धा ऑफचा चेंडू. मला वाटतं एक धाव सहज पूर्ण, दुसरा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना मला वाटतं तिसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि दोन धाव ते सॅटिस्फाय करायला लागेल तर मिस्टर वंदेशाला धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावेल. तेवढी सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल, तेवढी सुरेख अशी सुरुवात सुद्धा म्हणावं लागेल वंदेश कामनकर याची. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र निर्धावचा चेंडू म्हणावा लागेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये कैलासाची. खूपच सुरेख अशी गोलंदाजी स्वरांगी वारे संघाकडून कैलासाची. आयकॉन खेळाडू आणि मला वाटतं गडी गारद करण्यात यश. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी कैलासाची. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा आणि 1 गडी गारद करण्यात यश. खूपच मोठा आदरा बसतोय डीसी स्पोर्ट संघाला आतिशच्या रूपात. यस डीजे देव माझे मसोबा मसोबा पाहून हो साला. 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 देव माझे मसोबा तुझं ठिकाण माहेर गावाला. देव माझे मसोबा तुझं ठिकाण माहेर गावाला. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
मिस्टर मिलिंद डुकले, याची सुद्धा आयकॉन खेळला म्हणजे ओळख आहे डीसी स्पोर्ट संघाकडून. दुसरा षटक हातात राहतोय तो म्हणजे शैलेंद्र. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शैलेंद्र टू मिलिंद. आणि आपच्या दिशेने हळूच कट केला चेंडू, थोडी मिसफिल होताना एक धाव सहजरित्या पूर्ण. आणि मला वाटतं एकच धाव सॅटिस्फाय करावं होतं मिस्टर मिलिंद याला. मिलिंद हा मात्र आपलं एक धावाने खातं खोलतोय, धावसह जाऊन पोहोचते 7 धावा. आणि एक धाव दोन चेंडू आणि 2 धावा. आणि मला वाटतं बघूया आणि तर सूर्य कसं दृश्य म्हणावं गेलं अविनाशाचं. मला वाटतं दोन धाव सॅटिस्फाय करावं मिस्टर मिलिंद याला. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय शैलेंद्र, मारा करा मिलिंद. आणि बघूया जेवढी काय आणि झेल सुटलेला आहे. आणि मला वाटतं एकच धाव सॅटिस्फाय करावं मिस्टर मिलिंद याला. जर का हा झेल झाला असता तर खूपच मोठा आदरा बसला असता डीसी स्पोर्ट संघाला. आणि मिलिंद डुकलेला जीवदान आणि ऑप्शन कट चेंडू तेव्हा सूर्य क्षेत्र म्हणावं गेलं विराजाचं. आणि मला वाटतं एका धाव सॅटिस्फाय करावं गेलं मिस्टर वंदेशाला. खूपच सूर्य कशी गोळवली बघायला मैदानाच्या आतमध्ये स्वरांगी वारस संघाकडून शैलेंद्र मारा करेल मिलिंद. आणि हा सुद्धा ऑप्शन दिशेने चेंडू थोडी मिसफिल्ड आणि एक धाव मिळेल. आणि एका धाव सॅटिस्फाय करावं मिस्टर मिलिंद याला. खूपच 2 षटकाच्या समाधान धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावा. खूपच सूर्य कशी गोलंदाजी म्हणावं लागेल मिस्टर कैलास आणि मिस्टर शैलेंद्र याची. दोन षटकाच्या समाधान धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. आणि तिसरं षटक हातात येतोय कैलास संघाकडून. तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय कैलास उर्फ बाळा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू कैलास टू मिलिंद. आणि लेगच्या दिशेने कटकट चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं एकच धाव सॅटिस्फाय करावं मिस्टर मिलिंद याला. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी मैदानाच्या आतमध्ये कैलास धडपी मॅन फ्रॉम भोकटन धडपीपाडा
खरोखरच अतिशय गोलंदाज आणि स्टेटच्या झेंडूला चेंडू वन बाउन्स आणि थोडी मिसफिल होताना हा येतोय डीपीएल चौकार. यस डीजे गणपती देवा तुम्हाला हवा तुझ्या सगळं भावात वाटतंय मला वाटतंय मला एक उच्चारू पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक उच्चारू पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. खरोखरच दोन शॉट टाकून झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला चौकार बघायला मिळतोय वंदेशाच्या बॅट मधून. आणि बघूया एक धाव सहज पूर्ण आणि एका धावती सॅटिस्फाय करायला लागते वंदेशाला. खूपच सोडे कसं कमबॅक करतो वंदेश. पहिला चेंडू चौकार खेचला, दुसरा चेंडू एक धाव. खूपच सोडे कशी फलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वंदेशाची. ते स्वतः डीसी स्पोर्ट संघाचे संघ मालक म्हणून आणि मला वाटतं पंचांनी फाईट घोषित केला आणि फाईटच्या रूपात एक धाव मिळेल. खरोखरच सकाळच्या सत्रामध्ये बघा सामना आणि बघूया मिलोनी स्टेटला चेंडू एक धाव सर्जा पूर्ण थोडं सुरेख क्षेत्ररक्षण आणि बघूया दोन धावा सहजरित्या पूर्ण दोन धाव सॅटिस्फाय करायला मिस्टर मिलिन याला. बघूया आणि हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. क्लीन होल मिलिन डुकले बॅक टू द डगआउट बॅक टू द पवेलियन मिस्टर मिलिन. एस डीजे आई गाव देवी माझी माऊली आई गाव देवी माझी माऊली तुला विठावणी केली आई तुला विठावणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जायली उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जायली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कैलास. खरोखरच हा कालच्या सामना बघायला मिळतो सकाळच्या सत्रामध्ये 9:15 सामना स्टार्ट झाला आहे. बघूया नवीन फलंदाज कैलास टोप कैलास आणि कट चेंडू एकदा सहज पूर्ण दुसऱ्या प्रयत्न असेल का आणि मला वाटतं दोन धाव सॅटिस्फाय करायला लागेल मिस्टर एका धाव सॅटिस्फाय करायला लागेल. तीन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. धावसंख्या 23. एस डीजे चौथ्या शर्यतीत पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघा स्टेटच्या दिशेने चेंडू पहिल्याच आहे एक धाव शर्यत पूर्ण दुसऱ्या प्रयत्न असेल का आणि मला वाटतं एका धाव सॅटिस्फाय करावे मिस्टर कैलास याला. थोडी सूर्य कशी गळून बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये संचित याची. चौथ्या शर्यतीत दुसरा चेंडू संचित टू वंदेश. आणि बघूया स्टेटच्या झेंडूवर चेंडू थोडे मिसफिल होताना आणि हा सुद्धा डीपीएल चौकार येतोय 4 धावांसाठी. एस डीजे मनपन साडी चोली चमाचे विराई
आईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी करले गावाला गावसार जमलंय गो तुझे जत्रेला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला हा मनपण साडी चोली चमचे आणि धावसंख्या मात्र 4 ने पुढे सर मला वाटतं निर्धाव चेंडू बनावा गेल खूपच सुरेख असं कमबॅक करताना संचित पहिला चेंडू 1 धाव दुसरा चेंडू 4 धावा आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव बघायला मिळतोय सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संचित भोईर याची षटकातील चौथा चेंडू संचित टू वंदेश आणि स्टेटच्या झेंड्यावर चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण होते दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल संचित याची खरोखरच षटकातील 5वा चेंडू आणि स्टेटच्या चेंडू 1 धाव सहजरित्या बघा मिळतोय आणि एका धावती सॅटिस्फाय करावं लागतं मिस्टर वंदेशाला धावसंख्या जाऊन बसते 31 धावा चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय संचित खरोखरच चौथ्या चेंडू शेवटचा चेंडू बघायला मिळतोय आणि आता मात्र फक्त आणि फक्त एकच चौकार बघायला मिळतोय डीसी स्पोर्ट संघाकडून आणि स्टेटच्या झेंड्यावर चेंडू 1 धाव सध्या दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि एका धावती सॅटिस्फाय करा मिस्टर कैलासाला 4 षटकाच्या समांतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा ऑन टू द बोर्ड डीजे वारा घुमा हे बायांका गाना बजाओ देवींका नाचेगी सारी रात बाय मजे खेलेगी सारी रात नाचेगी सारी रात बाय मजा खेलेगी सारी रात नाचेगी सारी रात बाय मजे खेलेगी सारी रात नाचेगी सारी रात बाय मजे खेलेगी सारी रात पहिला वराय माईक विरातला पहिला वराय माईक विरातला कारले डोंगरवाली माईक विरातला कारले डोंगरवाली माईक विरातला कारले डोंगरवाली माईक विरातला माया नाचल्या बाई खेळल्या कारले डोंगरावर पोचल्या माया नाचल्या बाई खेळल्या आणि खरोखरच आपल्याला मैदानात येताना बर्थडे बॉय हॅपी बर्थडे सुरेंद्र भोईर पाचवा षटकाला स्वतः संघमालक देवानंद वजे आणि मला वाटतं पहिला चेंडू नोचा इशारा आहे मला वाटतं फ्री हिट तसेच आपल्या मॅचचे दाते देवानंद वजे बघा मिळतात आणि खूपच सुरेख असा फटका बघायला मिळतोय पहिलाच फटका बघायला मिळतोय 5व्या षटकामध्ये कैलासाच्या बॅटमधून डिफेल षटकार येतोय पहिला चेंडू वाईड दुसरा चेंडू आणि तसाच पहिल्याच चेंडूवरती हल्ला बॉल करताना कैलास 6 धावांसाठी
आणि खरोखरच फिरता इशारा होता, परंतु त्यांनी षटकार खेळतोय कैलास. त्याने खूपच सुरेख अशी फलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कैलासाची अतिशय नावला फलंदाज डिसी स्पोर्ट संघाकडून मिस्टर कैलास सुतार. मॅन फॉर दुपटन सुतार पडा थोडी मिसफिल्ड. एक धाव सध्या पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघूया. आणि मला वाटतं तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. रनरचा चान्स होता आणि धाव संख्या बसते 41. 41 धावा. पाचव्या षटकातील तिसरा चेंडू होता त्यांना स्वतः संगमळक देवानंद वजे आणि तेवढं सुरेख कसं कमबॅक करताना मिस्टर देवानंद वजे. पहिला चेंडू 5, दुसरा चेंडू 6 धावा आणि आता मात्र निर्धाव चेंडू. पाचव्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय मिस्टर देवानंद वजे. आणि व्याची कडा घेऊन गेला चेंडू एक धावीसाठी. बघूया पाचव्या षटकातील पाचवा षटक घेऊन येतोय धाव संख्या 43 धावा. आणि बघूया एक धाव सहजतापूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. आणि म्हणतात एका धाव सॅटिस्फाय करावं गेल ते मिस्टर कैलास सुतारला. खूपच सुरेख अशी फलंदाजी बघायला मिस्टर कैलासाची मैदानाच्या आतमध्ये. आणि धावसंख्या जाऊन बसते 44 धावा. षटकातील अंतिम चेंडू असेल आणि मारा करेल वंदेश. बघूया एक धाव सहजिता पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होतोय. आणि मला वाटतं गडी गारद करण्यात यश आणि 2 धावा. 5 षटकाच्या समाधान धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावा. स्वरांगी वारे संघाला जिंकण्यासाठी 47 धावांचं टार्गेट असेल. एस डीजे चला नेक्स्ट मॅच ईगल 11 वर्सेस विराई कृपा. चला ईगल 11 वर्सेस विराई कृपा. दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू टॉस विन साठी आहे. तसेच विराई कृपा संघाचे सर्व खेळाडू मंचाच्या साईडला यायचे. चला ईगल 11 वर्सेस विराई कृपा. दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू
5वीसाठी यायचंय. सलामीची जोडी मैदानाकडे जाताना शैलेंद्र आणि जितू. चला स्ट्राईकला येतो जितू आणि नाशकला येतो शैलेंद्र. आणि फलक षटक खरोखरच अतिशय गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल मिस्टर संदीप जाधव याची. तीन चेंडू आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात संदीप याने. षटकातील चौथा चेंडू आणि हा मात्र लेगच्या दिशेने येतोय. गगन चुंबी षटकार, दिपेल षटकार एस डीजे. दैतपाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. दैतपाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी एकविरा आईची नारळे डोंगराला. माझी एकविरा आई. धन्यवाद डीजे. खूपच सुरेख असा कमबॅक केला होते संदीप जाधव याने. तसा सुरेख असा फटका बघायला मिळतोय मैदानात मिस्टर जितू याचा. षटकातील 5वा चेंडू आणि बघू हॅलो सर. विकेट खूपच मोठा आदरा बसवतो स्वरांगी वारस संघाला जितू याच्या. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना मिस्टर धीरज. तेवढी सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल मिस्टर संदीप याची. खरोखरच पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथा चेंडू 6 धावा आणि खरोखरच 5वा चेंडू गडी घालत करण्यात यश. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन मिस्टर संदीप जाधव. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल मिस्टर संदीप याची.
आतापर्यंत 8 धावा खर्च केला त्यांनी एक मोठा गडी गारद करण्यात यश मिस्टर संदीप याला बघूया अंतिम चेंडू धीरज साठी आणि मिस होताना बघूया आणि मला वाटतं आपल्या संघासाठी एक धाव वाचवण्यात यश कैलास याला 3 धावा काय रोखू शकणार नाही आणि खरोखरच एका षटकाच्या समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा 6 चेंडू 11 धावा डीजे खरोखरच खूपच सर्व कशी कोणाची म्हणावं लागेल ती मिस्टर संदीप याची 6 चेंडू आणि 11 धावा खर्च केल्या गेल्या आणि एक मोठा गडी गारद यश आलंय दुसरा षटक आता तो म्हणजे मिस्टर निलेश तुंबडा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू धीरज साठी आणि स्टेटच्या झेंड्यावर चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण थोडी मिसफिल्ड आणि तरी सुद्धा म्हटलं एका धाव सॅटिस्फाय करू मिस्टर धीरज याला धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावेल खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी मिस्टर निलेश याची पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली गेली दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू बघूया निलेश टू शैलेंद्र आणि मला वाटतं लगबाच्या 1 धाव मिळेल धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावत आहे खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणायला गेली मिस्टर निलेश याची खरोखरच पहिल्या चेंडूवरती 1 धाव दुसरा चेंडू निर्धाव परंतु लेगबाच्या 1 धाव मिळाली षटकातील तिसरा चेंडू मारा करेल धीरज आणि हा सुद्धा स्टेटच्या झेंड्यावर चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण आणि तेवढा सुरेख क्षेत्राने म्हणावं मिस्टर प्रदीप याचं एका धावावरती सॅटिस्फाय करावं लागलं मिस्टर धीरज याला खरोखरच खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये डीसी स्पोर्ट्स संघाकडून मिस्टर निलेश तुंबडा आणि हा मध्ये रिवर्स मध्ये 1 बाउंस चौकार 4 धावांसाठी एस डीजे
तुझे लग्नाला माझी मैत्रीण गणशी गणशी तुझे लग्नाला माझी मैत्रीण गणशी गणशी खूपच सुरेख असा फटका बघायला मिळाला तो शैलेंद्रच्या बॅट मधून रिव्हर्स स्विप चौकार येतोय खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळली होती मिस्टर निलेश याने पहिला चेंडू एक धाव दुसरा चेंडू लेगबाच्या रूपात एक धाव तिसरा चेंडू एक धाव आणि आता मध्ये चौथा चेंडू 4 धावा षटकातील 5वा चेंडू निलेश टू शैलेंद्र आणि हा सुद्धा मानधनात पूर्णपणे शैलेश बीट झालेला आहे तेवढं सुरेख असं कमबॅक करताना दिसतोय मिस्टर निलेश 4 धावा आल्या होत्या परंतु दुसरा चेंडू कमबॅक करताना निर्धाव आणि लेगचा संडाळ चेंडू तेवढा सुरेख क्षेत्रसेन प्रदीप गोवारे असं आणि एका धावते सॅटिस्फाय करावं लागेल तर मिस्टर शैलेंद्र याला 2 षटकाच्या समाप्तीने धावताना जाऊन पोहोचते 19 धावा अजून सुद्धा 18 चेंडू आणि 28 धावांची गरज तिसरा चेंडू घालताना दिसतोय तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संदीप जाधव संघाकडून तिसरा षटक आणि वैयक्तिक दुसरा षटक हाताळतोय अजून सुद्धा 18 चेंडू आणि 28 धावांची गरज तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संदीप टू शैलेंद्र आणि मला वाटतं आणि 4 धावांसाठी लगभग 4 धावा मिळतील खूपच सुरेख असा चेंडू होता परंतु किपरच्या हातातून सुटला चेंडू इनडायरेक्ट सीमा पार होताना 4 धावांसाठी एस डीजे खूपच सुरेख चेंडू होता संदीप जाधव असा लेगबाच्या रूपात 4 धावा षटकाल दुसरा चेंडू आणि मला वाटतं 1 धावेसाठी खूपच सुरेख अशी गोलंदाजी मला मैदानाच्या आतमध्ये डीसी स्पोर्ट संघाकडून मिस्टर संदीप जाधव आणि हा मात्र वायच्या रूपामध्ये येतोय वाय चेंडू तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आता त्यांना संदीप मारा करेल धीरज
आणि आता मात्र निर्धाव चेंडू खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संदीप याची आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू खरोखरच खूपच सुरेख अशी गोलंदाजी खरोखरच आणि Eagle 11 versus Virai Grupa. आणि तसेच मंडळाचे सहसल्लागार तन्मय भोईर हे टॉस करतील. तिसरा शेवटचा चेंडू घेऊन येतोय संदीप जाधव. सुरेख अशी गोलंदाजी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खूपच सुरेख असं कमबॅक केलंय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना बाळा आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. चला विराई कृपा वर्सेस ईगल 11 टॉस करतात तन्मय भोईर. खरोखरच 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. खरोखरच खूपच सुरेख असा मैदान बघा मिळतोय. प्रेक्षकांनी भरलेले खचाखच आणि टॉसने विराई कृपा विराई फायटर संघ हा टॉस विन झालेला आहे. बघूया खूपच सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत संदीप जाधव याने डीजे आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. अतिशय रोमांचक सामना बघायला मैदानाच्या आतमध्ये स्वरांगी वर्सेस डीसी स्पोर्ट. 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. चौथ्या षटकात आता येतो म्हणजे नवीन फलंदाज मिस्टर मिलिंद आणि हा मात्र निर्धावचा चेंडू. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. खरोखरच 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. आणि हा मात्र पॉवरफुलच्या छत्रसाच्या डोक्यावरून चेंडू गेला 4 धावांसाठी. एस डीजे अतिशय रोमांचक सामना बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. डीसी स्पोर्ट वर्सेस स्वरांगी वॉरियर्स. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावेची गरज. आणि हा सुद्धा स्टेटच्या चेंडू बघूया
वन बाउन्स सीमा पार होते DPL चौकार यस डीजे खूपच सुरेख अशी फलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शैलेंद्र गोवारी बॅक टू बॅक 2 चौकार आलेत त्याच्या बॅट मधून खूपच महागडं षटक म्हणावं लागेल मिस्टर मिलिंद याचं आणि बघूया एक धाव सहजरित्या पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न असेल का दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण आणि मला वाटतं 2 धावचं सॅटिस्फाय करावं मिस्टर शैलेंद्र याला खूपच सुरेख असं 3 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यांनी 10 धाव मिळवण्यात यश आलंय मिस्टर शैलेंद्र याला थोडं महागडं षटक म्हणावं लागेल मिस्टर मिलिंदचं आता 8 चेंडू आणि 10 धावेची गरज हा सुद्धा लेगच्या चेंडूवर कडकड चेंडू बघूया आणि षटकार 6 धावांसाठी यश डीजे धन्यवाद खूपच महागडं षटक म्हणावं मिस्टर मिलिंद याचं आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची गरज खूपच महागडा असं गोलंदाज मिस्टर मिलिंद आणि लगच्या दिशेने कटकट चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि मला थोडी मिसफील्ड दुसरा धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा मला वाटतं सहजरित्या पूर्ण आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज खूपच सुरेख अशी फलंदाजी बघायला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शैलेश याची थोडं महागडं षटक म्हणावं लागेल खूपच महागडं षटक मिस्टर मिलिंद डुकले याचं आणि हा सुद्धा लेगच्या चेंडू 1 बाउन्स चौकार 4 धावांसाठी आला रे आला चकड्यावाला आला रे आला चकड्यावाला ना बसुनी चकड्यामध्ये ना बसुनी चकड्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये